नोकरदार आणि रेल्वे प्रवाशांच्या शिवाय इतर अनेक बदल देखील उद्यापासून लागू होणार आहेत। ते नेमके काय असतील बघूया। 1961 चा इन्कम टॅक्स कायदा रद्द होऊन नवा इन्कम टॅक्स कायदा 2026 हा लागू होणार आहे। एप्रिल ते मार्चचा जो कालावधी आहे टॅक्स इयर असं नाव असेल। सध्या असेसमेंट इयर अशी त्याची ओळख आहे। परदेश दौरे, परदेशांमधील पाल्याला शिक्षणाचा निधी, वैद्यकीय उपचार यावरती 2% TCS असेल। सध्या तो 5% 20% आहे। इन्कम टॅक्सवरच्या दंडावरती अपील काळाचं व्याज मिळणार नाही। रस्ते अपघातामध्ये मिळालेल्या भरपाईवरती इन्कम टॅक्स लागणार नाही। फक्त आधार कार्डद्वारे पॅन कार्ड मिळणं बंद आहे। जन्म दाखला, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन परवाना, शालांत प्रमाणपत्र, मॅजिस्ट्रेट मंजुरीचं प्रतिज्ञापत्र देखील लागणार आहे। पंजाब नॅशनल बँकेच्या डेबिट कार्डावरची मर्यादा 75,000वरून 50,000पर्यंत कमी करण्यात आली आहे। HDFC बँकेकडून ATM व्यवहाराचे मासिक निर्बंध हटवले जातील। सध्या 5 वेळा तुम्हाला हे ट्रान्झॅक्शन करता येतं असं बंधन आहे। CNG, PNG आणि ATF या हवाई इंधनाचे दर देखील बदलतील। LPGच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। बायबॅक शेअर्स मधून मिळणारे उत्पन्न भांडवली ठरवलं जाईल आणि त्यावरती कर लागू होणार आहे। उद्यापासून देशभर जनगणना होईल। पहिल्या टप्प्यामध्ये घरांची गणना होईल। स्वगणनेचा देखील पर्याय असू शकतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।